आज आपण शिकणार आहोत पेन। तर पेन टूलचा वापर तुम्हाला सिलेक्शनसाठी करता येतो। यात काही ऑप्शन्स आहेत। पेन टूल वरती क्लिक केल्यानंतर पेन टूलचा वापर करून तुम्ही सिलेक्शन करू शकता। खूप सारे अल्बम डिझायनर लोक पॉलिगॉनल असेल, लासो असेल, मॅग्नेटिक असेल किंवा क्विक सिलेक्शन टूल असेल, मॅजिक वॉन्ड टूल असेल, यापैकी कुठलाही टूल न वापरता पेन सिलेक्शन टूलने सिलेक्शन करतात। ते कशा प्रकारे करतात ते आता आपण बघूया। पेन सिलेक्शन टूल वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पाथ ठेवायचा आहे। त्यानंतर इथे ऑटो ॲड डिलीट हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, कंट्रोल प्लस ने मी इमेज झूम करून घेतली। स्पेस पकडून मी तिला पाहिजे तसं मूव्ह करतोय। आता फक्त क्लिक करत जायचं आहे तुम्हाला। क्लिक करताना डॉट जवळ घ्यावेत म्हणजे कटिंग एकदम नॅचरल वाटेल। माऊसने अँकर क्लिक करून ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्या लाईनचा शेपही चेंज करू शकता अशा प्रकारे। जो भाग कटिंग करताना दिसत नसेल तिथे शक्यतो झूम आउट करून एक अंदाजे लाईन ड्रॉ करायची आहे। नंतर परत मी इमेज झूम करून घेतोय। इथे शेवट आल्यानंतर पेनच्या बाजूला एक तुम्हाला राऊंड दिसेल, तेव्हा तुमचं सिलेक्शन कंप्लीट होईल। आता तुमचं सिलेक्शन कंप्लीट झालं। तुम्ही कंट्रोल मायनस करून एकदा सिलेक्शन बघू शकता। तर अशा पद्धतीने हे सिलेक्शन झालेले आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे आणि इथं मेक अ सिलेक्शन नावाचा ऑप्शन आहे 4 नंबरला, त्याच्यावरती क्लिक करून इथं फिदर 1 किंवा 2 अशी सेट करायची आहे। मी 2 सेट करतोय आणि अशा पद्धतीने सिलेक्शन होईल। आता आपण काय करूया, एक नवीन फाईल घेऊया ज्यावरती आपल्याला सिलेक्शन मूव्ह करता येईल। सिलेक्शन मूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की एक चांगल्या प्रकारचे सिलेक्शन होते। तर अशा पद्धतीने पेन टूलचा वापर करून तुम्ही सिलेक्शन करू शकता। त्यानंतर आपण बघूया फ्री फॉर्म पेन टूल। फ्री फॉर्म पेन टूल हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोडता येत नाही, अशा पद्धतीचं सिलेक्शन होतं। तर तो फारसा वापरात येत नाही। जो रेग्युलर पेन टूल आहे त्याचाच व्यवस्थित वापर करा। खाली आहे ॲड अँकर पॉइंट टूल। सिलेक्शन मध्ये अजून काही पॉइंट ॲड करायचे असल्यास ते तुम्ही ॲड करू शकता। डिलीट अँकर पॉइंट टूल, पॉइंट डिलीट करू शकता। त्यानंतर आहे कन्वर्ट पॉइंट टूल। पॉइंटला तुम्ही कन्वर्ट करू शकता, म्हणजेच त्याचा शेप चेंज करू शकता। असं पकडून अशा पद्धतीने तुम्ही त्याचा शेप चेंज करू शकता। पेन टूल मध्ये आपल्याला त्यानंतर बघायचं आहे शेप टूल। शेप टूल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही शेप ड्रॉ करू शकता। त्याची एक सेपरेट लेयर तयार होते। त्याचा फील तुम्ही इथून जो पाहिजे तो घेऊ शकता। आता इथं नो कलर जर टाकला आपण तर कुठलाही फील येणार नाही। सॉलिड कलर टाकला तर त्यात एक कलर येईल। त्यानंतर कलर मध्ये आपण अशा पद्धतीने कस्टमायझेशन घेऊ शकतो। इथे तुम्हाला ग्रेडियंट पाहिजे तर तुम्ही ग्रेडियंट टाकू शकता। अशा पद्धतीने तुम्ही शेप मध्ये काम करू शकता। त्यानंतर त्याचा स्ट्रोक आहे, या स्ट्रोकची साईज आपण कमी जास्त करू शकतो। ती लाईन डॉटेड किंवा एक वन स्ट्रोक
अशा पद्धतीने आपण त्याला सेट करू शकतो. इथनं त्याची हाईट विड्थ परत कस्टमाइज करू शकतो. ॲटो ॲड डिलीट आणि अलाइन एजेस हे तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. जर तुम्हाला इथं विड्थ आणि हाईटमध्ये कस्टमाइज विड्थ आणि हाईट द्यायची असेल तर ही लिंक तुम्हाला काढून टाकायची आहे. आता तुम्ही जर बघितलं तर सेपरेटली चेंजेस होत आहेत. लिंकवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त विड्थ चेंज होईल, फक्त विड्थ चेंज होते आणि इथं फक्त हाईट चेंज होईल. अशा पद्धतीने तुम्ही पेन टूलचा वापर करू शकता. त्यानंतर आपण बघूया टेक्स्ट टूल. टेक्स्ट टूलचा वापर करताना हॉरिझॉन्टल टाईप टूल, व्हर्टिकल टाईप टूल, हॉरिझॉन्टल टाईप मास्क टूल, व्हर्टिकल टाईप मास्क टूल हे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन आपण बघूया हॉरिझॉन्टल टाईप टूल. इथेही जशी शेपची एक वेगळी लेयर तयार होते तशी टेक्स्टची वेगळी लेयर तयार होते. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक वेगळी लेयर दिसेल. इथून तुम्ही पाहिजे तो फॉन्ट घेऊ शकता. इथून त्याची साईज रेग्युलर, सेमी बोल्ड, बोल्ड अशा पद्धतीने करू शकता. त्यानंतर इथनं फॉन्टची साईज आपण घेऊ शकता. इथे बाय डिफॉल्ट साईजेस आहेत तर त्या आपण आणखी कस्टमाइज करू शकतो आपल्याला पाहिजे तसं. इथं टाईप शार्प, क्रिस्प, स्ट्रॉंग, स्मूथ, नन अशा पद्धतीने ठेवू शकता. मी नन ठेवतोय. इथनं तुम्हाला टेक्स्टची अलाइनमेंट तुम्ही ठरवू शकता, लेफ्ट साईड, सेंटर, राईट साईड. त्यानंतर त्याचा कलर आपण इथनं टेक्स्टचा ठरवू शकतो. तर मी अशा पद्धतीने त्याचा टेक्स्टचा कलर सेट करतो. अशा पद्धतीने मी एक टेक्स्ट टाईप केला आहे. त्याची साईज मी थोडीशी कमी करतोय. इथून मी त्याचा कलर चेंज करतोय. हे एकदम साध्या पद्धतीने हे नाव दिसतंय. याला पकडून तुम्ही मूव्ह करू शकता. त्याची एक सेपरेट लेअरही तयार झाली. आता त्याला एडिट करण्यासाठी तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे आणखी काही ऑप्शन्स आहेत. इथे टेक्स्टला तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता. ते शेप कस्टमाइज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे शेप इथं देऊ शकता. खूप चांगला वापर याचा होतो. मी नन करतो. इथून तुम्ही त्याची फॉन्ट वगैरे कॅरेक्टरिस्टिक चेंज करू शकता. आता समजा मी इथे टेक्स्ट टाकतोय, याला ऑल सिलेक्ट करतो. इथनं तुम्ही दोन टेक्स्टमधील अंतर कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही दोन्हींमधील अंतर एक कमी जास्त करू शकता. पाहिजे त्या पद्धतीने ठेवू शकता. ॲटो केल्यास ते ॲटो पद्धतीने सेट होते. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता, ऑल कॅप्स करू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळे अलाइनमेंट तुम्ही टेक्स्टला देऊ शकता. त्यानंतर आपण काय करूया, टेक्स्टच्या लेअरवरती डबल क्लिक करूया. इथे आपल्याला लेअर स्टाईल मिळेल. त्या वेगवेगळ्या स्टाईलचा वापर करून आपण आपले टेक्स्ट आणखी आकर्षक बनवू शकतो. इथे आहे बिवेल आणि एम्बोस. बिवेल आणि एम्बोस केल्यानंतर तुम्हाला त्याचा लुक असा 3D दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्याला परत कस्टमाइज करू शकता अशा पद्धतीने. हे बघा पूर्णपणे 3D लुक येतं. इथे तुम्ही त्याची ऑपेसिटी असेल, शॅडो मोड असेल, त्याला कस्टमाइज करू शकता. त्यानंतर आहे स्ट्रोक केल्यानंतर त्याला एक कडेने स्ट्रोक येतो. तो परत आपण त्याचा कलर वगैरे कस्टमाइज करू शकता. त्यानंतर असेल इनर शॅडो, तर शॅडो येते, ती शॅडोही तुम्ही कस्टमाइज करू शकता अशा पद्धतीने. इनर ग्लो, सेटिंग, कलर ओव्हरले हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला यूज करून बघायचे आहेत. कलर ओव्हरले केल्यानंतर त्याच्यावरती कलर ओव्हरले होते, तो कलरही तुम्ही परत कस्टमाइज करू शकता. त्यानंतर ग्रेडियंट ओव्हरले, तुम्ही ग्रेडियंट ओव्हरले करू शकता. म्हणजे ग्रेडियंटवरती क्लिक करून तुम्ही इथं पाहिजे तो ग्रेडियंट त्याच्यावरती टाकू शकता. त्यानंतर इथे क्लिक करून पॅटर्न टाकू शकता. इथे आउटर ग्लो करू शकता. इथे ड्रॉप शॅडो करू शकता. ड्रॉप शॅडोचा बऱ्यापैकी यूज केला जातो. इथनं डिस्टन्स किती ठेवायचं आहे, कसं ठेवायचं आहे तुम्ही ठरवू शकता. किती स्प्रेड करायचे ते इथे तुम्ही ठरवू शकता. साईज किती ठेवायची आहे ते साईजवरनं तुम्ही ठरवू शकता. इथनं आहे ऑपेसिटी, म्हणजे दृश्यमानता त्याची किती ठेवायची आहे हे तुम्ही ऑपेसिटीवरती क्लिक करून ठरवू शकता.
ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्स्टचे इफेक्ट्स इथे खाली दिसेल, ते इफेक्ट्सही तुम्ही इथनं व्हिजिबल अनव्हिजिबल करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्टचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण शिकतोय पाथ सिलेक्शन टूल, डायरेक्ट सिलेक्शन टूल। मित्रांनो, पेन टूलने तुम्ही जे काही सिलेक्शन करता त्याचा पाथ पकडून इकडे तिकडे मूव्ह करण्यासाठी पाथ सिलेक्शन टूलचा उपयोग होतो। त्यानंतर डायरेक्ट सिलेक्शन टूलने तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता, परत त्याचा पाथ चेंज करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सिलेक्शन टूलचा वापर करू शकता। त्यानंतर आहे शेप टूल। शेप टूलचा वापर करून तुम्ही वेगवेगळे शेप ड्रॉ करू शकता। इथे त्याचा नो फिल ठेवू शकता, फिल करू शकता, ग्रेडियंट टाकू शकता, वेगवेगळे पॅटर्न्स टाकू शकता, परत बॉर्डरची साईज कमी जास्त करू शकता। इथे शेपचे वेगवेगळे प्रकार आहेत, राउंडेड, रेक्टँगल। इथनं फिल मी कलरमध्ये घेतोय आता, त्या पद्धतीने तुम्ही इलिप्स घेतलं तर अशा पद्धतीने तुम्ही राऊंड काढू शकता। पॉलिगॉनलने पॉलिगॉनल काढू शकता। कस्टम शेप टूलने तुम्ही पाहिजे तो कस्टम शेप टूल घेऊ शकता। इथे वेगवेगळे शेप्स आहेत, ते शेप तुम्ही कस्टम टूलने घेऊ शकता। हा झूम टूल वापरण्यासाठी आपण कंट्रोल प्लस आणि कंट्रोल मायनस हे ऑप्शन वापरतो। इथे मायनस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही झूम आउट करू शकता, पण त्यापेक्षा कंट्रोल प्लस मायनस हे आणखी सोपे ऑप्शन्स आपण वापरतो। त्याच्या बाजूला आहे हँड टूल, तर झूम केलेली इमेज पकडून इकडे तिकडे बघण्यासाठी याचा यूज होतो। त्यानंतर आहे हे कलर, फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड। तर कलर पॅलेट वरती आपल्याला कस्टमाइज कलर घेण्यासाठी याचा उपयोग होतो। हे कलर तुम्ही या फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड तुम्ही मागे पुढे करू शकता। त्यानंतर आहे स्क्रीन मोड, तर तुम्ही तो स्क्रीन मोड तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने इथनं फुल स्क्रीन मोड केला तर पूर्ण फुल स्क्रीन येईल, स्टँडर्ड मोड केला तर स्टँडर्ड मोड येईल, फुल स्क्रीन मोड केला तर पूर्ण फुल स्क्रीन मोड येईल। हा मोड काढून टाकण्यासाठी तुम्हाला कीबोर्डवरील एस्केप बटन दाबायचं आहे, मग तुम्ही परत स्टँडर्ड मोडला याल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला टूलबार पूर्णपणे कंप्लीट झाला आहे। धन्यवाद।